सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे येथे घुमटमाळ विटा येथून 19 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मॉडेलची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद किशोर बाळासाव यादव राहणार रेणावी यांनी दिली होती। फिर्यादीवरून या चोरीचा छडा लावण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप बुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना सूचना जारी केल्या। या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना या मोटारसायकल चोरट्याचा तपास व या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना जारी केल्या। या संदर्भात विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार अमोल पाटील व महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सुळेवाडी गावच्या हद्दीत खानापूर रोड येथे एक इसम चोरीची मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने लगेच त्या परिसरात सापळा रचून त्या इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव प्रीतम सदाशिव शिंदे, वय वर्ष 21, राहणार पारे, तालुका खानापूर असं सांगितलं। त्याच्याकडे असणाऱ्या मोटारसायकली संदर्भात विचारपूस केली असता सुरुवातीस प्रीतम शिंदे आणि पोलीस पथकाला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्याला ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरची मोटारसायकल ही विटा शहरातील घुमटमाळ विटा येथून चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडे चौकशी केली असता चोरी केलेल्या मोटारसायकली कोणाकडे विक्री करतो यावेळी त्याने विटा शहरातील बर्वेमाळा विटा येथील अब्दुल पिरजादे या नामक व्यक्तीस विकत असल्याचं सांगितलं। या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी दोघांना ताब्यात घेतला। त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर जवळपास 11 गुन्हे उघडकीस आले। 11 मोटारसायकली या दोघांकडून जप्त करण्यात आल्या। जवळपास 3,85,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही दमदार कामगिरी पोलीस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केल्यानेच त्यांचा या अनुषंगाने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला। विटा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल विटेकर यांनी त्यांचं अभिनंदन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।